आपल्याकडं ओवा असतो ओवा, तर आपल्याला जर अपचन झालं आहे, पोटात गॅस झाला तर ओवा खायचा, त्यामुळे तात्काळ आराम पडतो. पाचक ओवा अनेक तक्रारी दूर करीत असल्याने औषधामध्ये त्याला महत्त्वाचं स्थान आहे. वात तसंच कफ दोषाचे शमन करतो. पोटात वायू धरणे, उदररोग, जंत आदींवर रामबाण ठरतो. ओव्याच्या सेवनाने भूक वाढते, त्यामुळे जेवणामध्ये त्याचा वापर नियमित करावा. कफ कमी करण्यासाठी ओवा उपयोगी पडतो. पाणी उकळून घ्यायचं आणि ओव्याचा रस घ्यायचा, मात्र तो थंड झाल्यावर सेवन करावे, त्यामुळे तुम्ही साखरही मिसळू शकता. छातीमध्ये जर कफ तयार झाला तर भाजलेला ओवा मधातून घेतल्याने आराम मिळतो. दातदुखीमध्ये ओवा हितकारक ठरतो. दातदुखी थांबवण्यासाठी लवंग तेलामध्ये ओव्याचं तेल मिसळून वेदना होत असलेल्या दातावर 1-2 थेंब टाकायचे. पोटात जर गॅस झाला तर त्याच्यामध्ये वेदना होतात, तर त्या वेदनांपासून सुटका करून घेण्यासाठी ओव्याला हलक्या आचेवर विस्तवावर भाजून घ्यायचं. नंतर हा भाजलेला ओवा एखाद्या कापडात किंवा विड्याच्या पाण्यात टाकून पोटावर ठेवायचा आणि पोटाला बांधायचा, त्यामुळे पोटदुखीचा त्रास कमी होतो. गोकर्णी ही डोकेदुखीला उपयोगाला आहे. गोकर्णीच्या शेंगचा 8 ते 10 थेंब रस सेवन किंवा मुळाच्या रसाचे सेवन रोज अंशीपोटी सूर्योदयापूर्वी केल्याने डोकेदुखी नष्ट होते. लहान मुलांना कानाला बांधल्याने कानदुखी थांबतं. अर्ध सीसी जर दुखत असेल डोक्यात तर गोकर्णीच्या बियांची 4-4 थेंब रस काढून नाकात टाकल्यास अर्ध सीसी दूर होते. गोकर्णीच्या बिया थंड आणि विषयुक्त आहे. या बिया मुळा समप्रमाणात घासून त्याचे चारण पाण्यासोबत सेवन केल्यास अर्ध सीसी दूर होते. कास श्वास गोकर्णीमध्ये मुळांचा काढा तयार करून त्याचं चाटण 2 वेळा घेतल्यास कास श्वास तसंच लहान मुलांचा डांग्या खोकल्याला लाभ होतो. गलंगड पांढऱ्या रंगाच्या गोकर्णीच्या मुळाच्या 2 ग्रॅम चूर्ण मिसळून पिल्यास, तसंच कडू फळांच्या चूर्णात गळ्यात आतल्या भागास घातल्यास गलगंड हा आजार बरा होतो. तसंच टॉन्सिल असलं तर 10 ग्रॅम पत्र 500 ग्रॅम पाणी मिसळून अर्ध मिश्रण शिल्लक राहीपर्यंत सकाळ संध्याकाळ घातल्याला तर गळ्यातलं वर्ण तसंच आवाज कंप पावल्यास फायदा होतो. जलोदरामध्ये पण याचा उपयोग होतो. वर्षभर हिरवागार असणारा हा अडुळसा 2-3 मीटर उंच वाढणारा अडुळसा कुंपण म्हणून लावता येतो. उष्ण दमट हवामानात तसेच समुद्रकाठच्या प्रदेशात या वनस्पतीची वाढ चांगली होते. व्यवस्थित याला जर पाणी दिलं तर ही वनस्पती कुठेही वाढते. पावसाळ्याला सुरुवातीला 1.5 फीट लांबीच्या जाड काड्या किंचित तिरक्या करून जमिनीच्या आत लावाव्यात किंवा अगोदर छोटी रोपं तयार करून मग साधारणपणे 1 मीटर अंतरावर लावायची. साधारणतः 2-3 आठवड्यात काडी रुजते आणि पूर्ण वाढ व्हायला 1.5-2 वर्षे लागतात. तर रोपांची चांगली वाढ झाली की त्यापासून भरपूर पिवळी पाने मिळतात. त्यांचा उपयोग काय असतो की ही पिकलेली पानं औषधात वापरले जातात. ह्याच्यात व्हॅसलिन नावाचं द्रव्य असतं. हे द्रव्य सर्व प्रकारच्या खोकल्यांवर, घशाच्या आजारांवर आणि दम्यावर उपयोगी पडतं. खोकल्यासाठीच्या सिरपमध्ये अडुळसा असतोच. कोरडा खोकला असल्यास अडुळशाच्या पानांचा चमचाभर रस मधामध्ये घेतल्यास आराम मिळतो. अडुळशाच्या पिकलेल्या पानांचा काढा कोणत्याही प्रकारच्या खोकल्यावर उपयोगी असतो. अश्वगंधा हे झाड अर्धा ते 1 मीटर उंचीचं सदैव हिरवगार असतं. पावसाळी दमट वातावरणात व पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत त्याची चांगली वाढ होते. पावसाळ्यामध्ये बियांपासून लागवड करावी. साधारणतः 15-20 दिवसांनी बी उगवतं आणि लागवडीनंतर 18 महिन्यांनी अश्वगंधाचं मूळ व्यवस्थित तयार होतं. झाडाची पानं पिकू लागली, फळं तांबडी झाली की मुळ्या काढल्या जातात. त्याचा उपयोग आहे. अश्वगंधाचे मूळ वातरोगांमध्ये तसेच शक्ती वाढवण्यासाठी उपयोगी असतो. शुक्राणू कमी असणे,
सांधेदुखी, अशक्तता, मांसक्षय, रक्तविकार वगैरे रोगांमध्ये अश्वगंधा मोठ्या प्रमाणावर वापरली जाते. वजन वाढवण्यासाठी, विशेषतः मांसधातूचे पोषण होण्यासाठी अश्वगंधा मुळाचे चूर्ण तूप साखरेसह किंवा लोणी साखरेसह घेता येतं. अश्वगंधा क्षारपाक म्हणजे अश्वगंधा दूध व पाणी एकत्र उकळून तयार केलेलं सिद्ध दूधसुद्धा मांसधातू, शुक्रधातूच्या पोषणासाठी उत्तम असतं. मग आपण तुळस लावतो ना दारामध्ये, हा. तिचा पण औषधासारखा बराच उपयोग आहे. बरं. काय काय उपयोग आहे? तुळस म्हणजे कसं पवित्र आणि आयुर्वेदिक वनस्पती आहे. हा हा रानातली ही तुळस, परंतु तिच्या गुणांमुळं तिला अंगणात जागा दिली जाते. हा हा आपल्या देशात तुळशीला एवढं महत्त्व आहे की ज्याच्यामुळे रोज तुळशीला पाणी घालणं, पूजा करणं, हा प्रदक्षिणा घालणं, अशा प्रकारे स्त्रिया रोजच तिची उपासना करतात. हा तसंच पुराणात देखील बराचसा उल्लेख केलेला आहे. हा तर आयुर्वेदामध्ये तुळशीला फार महत्त्वाचं स्थान आहे. असं अनशपोटी तुळशीची 2-3 पानं खाल्ले तर स्मरणशक्ती वाढते आणि ती दम, खोकला, कफ यासाठी तुळशीचा काढा घेतात. तुळशीची पानं ही सर्वात नैसर्गिक आणि उत्तम औषध आहे. त्यासारखं दुसरं औषध नाही. तर कित्येक मोठ्या आजारांवर देखील तुळशीपासून तयार केलेलं औषध दिलं जातं. बर. तसंच आलं आणि गवती चहा घालून केलेला चहा अनेक छोट्या मोठ्या तक्रारीवर रामबाण उपाय आहे. सर्दी झालं, डोकेदुखी झाली, अंगातला बारीक कणकण घालवण्यासाठी पण सर्वोत्तोपाय मानावा लागेल. तर गवती चहाला पातीचा चहा असं देखील म्हणतात. त्याला एक विशिष्ट सुगंध येतो. घाम येऊन तापाचा निचरा होण्यासाठी गवती चहा विशेष गुणकारी आहे. गवती चहा, सुंठ, मिरे आणि दालचिनी यांचा काढा घेतल्याने सर्दी, पडसं, थंडी वाजून ताप येणं हे विकार नाहीसे होतात. तापात घाम येण्यासाठी गवती चहाचा वाफारा घेतला जातो. हा वाफारा जर घेतला तर ताप झटक्यात कमी होतो. गवती चहापासून तेलही काढतात. हे तेल संधिवात आणि अंग दुखण्यावर अत्यंत गुणकारी असं आहे. तर ह्या अशा व्यक्तींना ते सकाळ संध्याकाळ लावलं जातं. तसंच एरंड येतं. एरंड हे एरंड ही वनस्पती अशी आहे, हिची फुलं, सालं, मुळी आणि लाकूड हे सर्व काही उपयुक्त आहे. तर एरंडाचे कोळसेसुद्धा मसाल्यात घालण्यासाठी वापर करतात. आरोग्याच्या दृष्टीने सर्वात उपयुक्त असं हे एरंडेल तिखट, उष्ण आणि प्रमेह, गोड, कडू अशा सर्व गुणांचा त्यात समावेश असतो. एरंडाच्या सालीचा रस काढून त्या रसात दूध घालून ते दूध रोज पिलं तर अजिबात कावळे होणार नाही. भूक लागत नसेल, अस्वस्थता वाटत असेल, अपचन झालं, पोटात दुखत असेल, अशा वेळेला एरंडाचा मुळाचा काढा 1 अश्मांश करावा. त्यामध्ये हिंग, पादेलोण व सुंठीची पूड घालून 4 चुटके द्यावे. जर कंबर दुखत असेल, खाली वागता येत नसेल, चमक मारत असेल, अशा वेळी एरंड मूळ व सुंठ यांचा काढा करावा. त्या काढ्यामध्ये 2-3 गुंजा जवखार घालून तो रोज घेत जावा. याच्यामुळे कंबरदुखी थांबते. हातपाय, नाभी यांना सूज येते, सांधे ढिले पडतात. अशा वेळी 1 कप ताजं गोमूत्र घ्यायचं, त्याच्यामध्ये 2 तोळे एरंडेल तेल घालायचं. त्यामुळे दररोज ते जर घेतलं तर जुलाब होऊन पोट साफ होतं. कावळीसाठी सर्वात गुणकारी आणि उपयुक्त असे हे एरंडेल आहे. त्यामुळे कशा प्रकारची पण कावेळ असो लवकर बरी होते. तर घरच्या घरी करू शकतो आपण या बहुगुणित एरंडेलचा वापर. एरंड मूळ वातशमनासाठी मोठ्या प्रमाणावर वापरलं जातं. एरंड तेल तर कोटा साफ होण्यासाठी प्रसिद्ध आहे. आणि एरंडाची पानंसुद्धा शेकासाठी, पंचकर्मातील वातशमक उपचारांसाठी वापरली जातात. यकृताची कार्यक्षमता वाढवण्यासुद्धा उपयोगी असतात. दुसरी वनस्पती आहे ती निलगिरी. तर निलगिरी वनस्पतीपासून सुगंधी द्रव्य, तेलं, औद्योगिक तेले, औषधे तयार केली जातात. संधिवातावर निलगिरी तेल आणि ऑलिव्ह तेल समप्रमाणात घेऊन चोळतात.
भाजलेल्या त्वचेला इजा होते, अशा वेळी निलगिरीचा तेलाचा उपयोग होतो. श्वासनलिकाचा दाह आणि जुन्या दम्यावर हे तेल उत्तेजक असून कफ पातळ करून पाडणारे आहे. नाकाच्या तक्रारीमध्ये निलगिरी तेल उपयोगी आहे. निलगिरीची मुळं रेचक आहेत. खोडाच्या सालींमध्ये टॅनिन असतं. निलगिरीचा उपयोग अतिसार, जुनाट आमांश आणि कापणे, दंतवैद्यकीय औषधे इत्यादीमध्ये केला जातो. श्वसननलिकेच्या वरच्या भागात संसर्गजन्य विकार आणि काही कातडीचे रोग यावर निलगिरी तेल उपयुक्त सिद्ध होतं. दुसरी आता कडुनिंबाची पानं असतात ना, हां ती पानंसुद्धा उपयोगी येतात आपल्याला. पानं रोज सकाळी घालून खाल्ल्यास, सकाळी कसं काय चावून खायचं, तर कोणत्याही विषाचा शरीरावर परिणाम होत नाही. त्याच्यामुळं पित्त पाडण्यासाठी पाणी घालून कडुलिंबाच्या पानांचा रस काढायचा. हा रस पोटभर प्यायचा. उलटी होते ना, त्याच्यामध्ये ते पित्त पडून जातं. कब्बर हा, चांगलं. गरमीवर कडुलिंबाचा पानाचा रस खडी साखर टाकून सकाळ संध्याकाळ घेतला तर कसली गरमी असली तरी ती 7 दिवसात बरी होते. पोटात गरमी होते ना, ती निघून जाते. आणि खरजेवर कडुबियाच्या बिया वाटून लावल्याने खरूज बरी होते. जर खरूज झाली असेल तर कडुलिंबाच्या बिया हे वाटून लावायच्या. त्याच्यावर आपण मलम कसं लावतो हां तसं ते कडुबियाच्या बिया वाटून लावायच्या. कडुलिंबाच्या बिया वाटून डोक्याला जरी लावल्या तरी ओवा मारतात, ओवा असल्या तर. कावीळ रोगावर कडुलिंबाच्या अंतरसालीचा कब्बर रस काढून त्यात मध आणि थोडं शुंठीचं चूर्ण घालून घ्यायचं. 7 दिवसात कावीळ जाते. मुळव्याध, कृमी, प्रमेह यावर कडुलिंबाची कोवळी फळं खायची. कडुलिंबाच्या मगज काढून वातीस लावा. ते तिळाचे तेलाचा दिवा लावून काजळ करावं. त्या काजळाने नेत्रांना तेज येतं. पापण्यांचे केस जर गळत असतील तर कडुलिंबाचे पाने चुरून पापण्यास चोळायचे. दुसरी कोरफड माहिती आहे? कोरफड, माहिती. हां, त्याचा पण उपयोग होतो आपल्याला. लहान मुलांच्या कफावर कोरफड एक उत्तम औषध आहे. कोरफडीची पानं विस्तवर थोडी गरम करून त्याचा अंगरस काढायचा आणि त्यात किंचितचं मीठ टाकून लहान मुलाला प्यायला द्यायचं. म्हणजे त्याला परसाकडं झाली की पोट साफ होऊन कफ नाहीसा होतो. यकृताचे विकार, पाळीचे विकार, सूज, रक्तातील अशुद्धी, मुळव्याध वगैरे विकारांमध्ये कोरफड वापरली जाते. कोरफडीचं 1 ते 1.5 चमचा रस साखर घालून नियमित घेतली तर शरीरामध्ये चांगली शक्ती राहते. रोज सकाळी कोरफडीचा चमचाभर गर घेण्याने स्त्रियांच्या बाबतीत पाळी नियमित येण्यास मदत मिळते. अंगावरून कमी रक्तस्राव होत असल्यास किंवा पाळीच्या वेळेला गाठी पडून वेदना होत असल्यास कोरफडीचा गर घेणे उपयोगी ठरतं. दाढी करताना प्रथम हा गर गालांना व गळ्याला 1 इंचाचा कोरफडीचा तुकडा घेऊन तो चोपडावा. कोरफडीचा उरलेला तुकडा घेऊन फ्रीजमध्ये ठेवावा व नियमितपणे वापरावा. दाढीपूर्वीचे लोशन आणि दाढीनंतरचे लोशन असे काहीच या प्रकाराने दाढी केल्यास लावावे लागत नाही. दाढी केल्यानंतर चेहरा अगदी उजळ होऊन स्वच्छ होतो. पानांचा गर किंवा त्यामधून निघणारा पिवळसर रस भाजलेल्या त्वचेवर, हिमवादावर तसेच त्वचेच्या अन्य तक्रारींवर प्रभावी आहे. चेहऱ्याच्या सौंदर्यप्रसाधनात तसेच केस धुण्याच्या शॅम्पूमध्ये कोरफडीच्या गराचा वापर करतात. यकृताची कार्यक्षमता उत्तम राहण्यासाठी आणि वाढवण्यासाठी कोरफडीसारखे उत्तम औषध नाही. कोरफडीचा चमचाभर गर छोट्या कढईत मंद आचेवर गरम करून त्यावर चिमूटभर हळद टाकून घेतली तर यकृतासाठी चांगली असते. याप्रमाणे काही दिवस नियमाने कोरफड घेतल्यास भूक चांगली लागते आणि शौचास साफ होण्यासाठी मदत मिळते. कोरफडीचा ताजा गर न्हाण्यापूर्वी केसांना लावून ठेवल्याने केस निरोगी राहण्यास मदत मिळते.
तसेच कंडिशनिंग होते. त्वचेवरही कोरफडीचा गर लावल्याने त्वचा मऊ व सतेज राहण्यास मदत मिळते. संगणकावर व इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले, ह्याच्या डोळ्यांची आग होऊ लागली तर कोरफडीच्या घराची चकती बंद पापण्यांवर ठेवण्याने लगेच बरे वाटते. संगणकावर व इतर कोणत्याही प्रखर प्रकाशाकडे पाहण्याने डोळे थकले, लाल झाले, तर डोळ्यांची आग होऊ लागली तर कोरफडीच्या घराची चकत्या बंद पापण्यांवर ठेवल्याने लगेच बरे वाटते. तर चकती ठेवणे अवघड जर वाटलं तर घराची पुरचुंडी करून डोळ्यांवर वारंवार फिरवण्याने बरे वाटते. आता आपण सणासुदीला मेहंदी वापरतो, तर मेहंदीचा पण आपल्याला उपयोग होतो. सणावाराच्या दिवसात नटण्या सजण्यावर मेहंदीचा वापर आवर्जून करण्याकडे स्त्रियांचा कल असतो. सौंदर्य साधनेमध्ये मेहंदीचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो. मेहंदीच्या पानातील रंगद्रव्यामुळे तसेच फुलातून मिळणाऱ्या सुगंधी द्रव्यामुळे मेहंदीला व्यापारी महत्त्व आहे. मेहंदीमध्ये अनेक औषधे गुणधर्म आहेत. मेहंदीच्या खोडाच्या सालीच्या अर्कामुळं त्वचारोग, पांढरे कोड अगदी विकार दूर होतात. मेहंदीच्या सालीच्या काड्याने मूतखडा दूर करता येतो. मेहंदीच्या पानाचा लेप गळवे, जखमा, खरचटणे, भाजणे किंवा त्वचेचा दाह इत्यादींवर बाह्य उपचार म्हणून उपयुक्त ठरतो. मेहंदीच्या पानांमध्ये वांतीकारक आणि कफोत्सारक गुणधर्म आहे. घसादुखी असल्यास, गुळण्या करताना, पायांची आग शमवण्यासाठी, शरीरातली आंतरिक ऊर्जा उत्सर्जित करण्यासाठी आणि डोकेदुखी थांबवण्यासाठी मेहंदी डोक्याला किंवा पायाला लावतात. तर मेहंदीच्या पानाचा सालीचा अर्क हा क्षयविकार दूर करतो. गुडवेल येतं, गुडवेल. गुडवेलला आयुर्वेदिक शास्त्रानुसार गुडवेलची पानं ही सर्व आजारांवर उपयुक्त असतात. गुडवेलच्या पानामध्ये प्रोटीन, फॉस्फरस आढळतं. रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी गुडवेल एक उत्तम औषध आहे. ताप कमी करण्याचा गुडवेलमध्ये अद्भुत गुण आहेत. गहू अथवा ज्वारीच्या रसाबाबत तसेच तुळशीच्या पानांच्या रसासोबत किंवा कडुनिंबाच्या पानासोबत सेवन केल्याने कर्करोगासारखे म्हणजे कॅन्सरसारखे आजार बरे होतात. टायफॉईड, मलेरिया, डेंग्यू, उलटी, चक्कर येणे, खोकला, कावीळ, ॲलर्जी आदी रोगांवर गुडवेल हे चांगलं औषध आहे. कोलेस्ट्रॉल नियंत्रित करण्यासाठी गुडवेल फायदेशीर ठरतं. अशा प्रकारे तुम्ही साऱ्या आजारांवर हे गुडवेल वापरू शकता. कावीळ, मधुमेह, ताप, अशक्तपणा, संधिवात वगैरे अनेक रोगांमध्ये पण गुडवेल वापरली जाते. थंडी, ताप, हाडात मुरलेला ताप, तसंच पुन्हा पुन्हा ताप येत असला तर गुळवीच्या 4-5 सेंटीमीटर तुकड्याच्या काढा घेण्याचा उपयोग होतो. संधिवात, अंगवात वगैरे वातविकांवर गुळवेल आणि सुंठीचा काढा करून घेणे चांगले असते.